केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकारण तापलं. पुणेकर अमित शहांना विरोध करतील. त्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेत. खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल. मतभेदांमुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण अशक्य असल्याची चर्चा. नेतृत्व कुणाकडे यावरून विलिनीकरणाचं घोडं अडल्याची सूत्रांची माहिती. भिवंडी 4 मजली इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. 3घांना वाचवण्यात बचाव पथकाला यश. ढिगाऱ्याखालील काही जण अजूनही अडकल्याची भीती. युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू. भिवंडी दुर्घटनेची सखोल चौकशी करा. दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे स्थानिक प्रशासनाला आदेश. भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 4 ते 5 लाखांची मदत जाहीर. भिवंडीतील धोकादायक इमारतींचं ऑडिट करणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून नाशिक महापालिकेत मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी. नाशिक महापालिका आयुक्त दालनाबाहेर ठिय्या. कुंभमेळा नगरी नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न गंभीर. जबाबदार लोकांनी इथं लक्ष दिलं पाहिजे. मंत्री छगन भुजबळांची महाजनांना विनंती. आता एवढं बेकार नाशिक कधीच नव्हतं. भुजबळांनी व्यक्त केली खंत. मंत्रालय विधान भवनाच्या कॅन्टीनची एफडीएकडून तपासणी. एफडीए अधिकारी वकिलांकडून पाहणी. हायकोर्टाच्या आदेशानंतर कॅन्टीनची तपासणी. आणि ठाणे रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनमधील व्हिडिओ व्हायरल. कॅन्टीनमधील टोमॅटोवर उंदरांचा ताव. ठाण्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ.